सूरज शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला जागा बनू दिलेली नाहीये. पहिला डॉट बॉल या इनिंग मधला, या सामन्यामधला येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल सुरुवात करतोय तो अर्थातच मयूर मासाळ, त्याच्या साथीनं आयकॉन म्हणून अक्षय वटाळकरला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला सूरज पाटीलच्या साथीनं दत्तप्रसाद सावंतला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल शरीरापासून दूर, बॅटची कड, शॉट थर्ड मॅनला. सार्थक पानवलकर होते मला वाटते तिकडे, सार्थक पानावकर होते. थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा लगेचच उचलला. राज सुर्वेनं चांगलं कॉलिंग दिलं. पहिली धाव धावपलकावरती धावांचा श्री गणेशा करताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती पहिली धाव येत असताना मयूर मासाळचा हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडा खाली राहिला. स्विच हिट खेळणं हा हातखंड आहे राज सुर्वेचा. खूप चांगलं स्विच हिट तो खेळतो, परंतु यावेळेचा बॉल पडल्यानंतर उडालाच नाही. त्यामुळं डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल धावपलकावरती आणखी एक गणला जातोय. धावपलकावरती केवळ एक धाव आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटला लागल्यानंतर आतली कड घेऊन शॉट फाईन लेगला बाबू नलावडे बॉल अडवतील. तद्वर घेतली गेली एक धाव. .1.1 अशा प्रकारची रणसंख्या धावपलकावरती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो सोनारवाडी संघानं. त्यामागचा देखील एक इतिहास आपण सांगणार आहोत. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा जागा बोलून खेळण्याचा प्रयत्न मयूर मासाळ सांगतोय, सूरज पाटील मी देखील बारामतीवरून आलो आहे आणि त्याकरिता मला इथं बोलवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी, वेग आणि त्याच वेळेला अचूक टप्पा, हे दोन्ही गोष्टी मयूर मासाळ करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा अखेरचा एक बॉल पुनश्च एकदा मयूर, हा बॉल पुन्हा एकदा खोलात. वा वा वा, काय गोलंदाजी राहिली आहे. मयूर मासाळची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मी म्हणतोय मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये केवळ 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. डॉट बॉलची साखळी निर्माण केली. जणू काही एखाद्या वेबसाईटची आपण साईट सांगत असताना www. असं म्हणतो तसे डॉट बॉल हे मात्र निर्माण केले. अक्षरशः गुणलेखकांना केवळ रांगोळी काढायला भाग पाडलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या त्या बिनबाद 2. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलात ना तर गडी गमावलेला नाहीये भाले संघाची, ही देखील जमेची बाब राहणार आहे. त्याच वेळेला जर पाहिला तर दुसरा आयकॉन यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. अक्षय वटाळकर गोलंदाजी करण्याकरिता दाखवलेली बारामती विभागातील हा देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जे सर मगाशी आपण उल्लेख केलात आणि तो अतिशय योग्य आहे. ज्यावेळेला ISPL आली आहे तिथे टेनिस बॉल जगतातील दिग्गज गेलेत, परंतु प्लॅटफॉर्म ओपन झालाय जे दुसऱ्या रो मध्ये उभे होते त्यांच्याकरिता. आणि मी म्हणेन या युवांनी त्या संधीला दोन्ही हातांनी स्वीकारलंय. खऱ्या अर्थानं त्या संधीचं सोनं करण्याची त्यांना संधी आहे. बरेचसे युवा खेळाडू संधी करतायत देखील, असंच काहीसं पाहायला मिळते. कारण जर पाहिलं तर टॉप रँकचे टेनिस बॉल क्रिकेटर ISPL मध्ये गुंतले असताना जे टॉपवरती येण्याकरिता बऱ्याच वर्ष झगडत होते, त्यांना आता सहज आपला खेळ प्रेक्षकांच्या नजरेमध्ये आणण्याची ही संधी आहे. आणि तो फायदा बरेचसे खेळाडू उचलताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आणखी एक डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज अक्षय वटाळकर, त्याच्या विपक्षामध्ये राज सुर्वे. पहिला बॉल खोलात राहिला, खोदून काढण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. जिथून मयूर मासाळनं गोलंदाजी सोडली होती तिथून सुरुवात केली अक्षय वटाळकरनं. सुरुवातीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्याचं क्रिकेट तेवढंच पुढे नव्हतं. डिंगडॉंग नंतर पुणे जिल्ह्यातून बरेचसे खेळाडू बाहेर येताना पाहायला मिळत नव्हते, परंतु तदनंतर बदललेला हा काळ. यावेळेचा फटका आडव्या बॅटनं उंच उडालाय, अंतर कमी आहे. नो डाऊट नयन सत्वे झेलच्या खाली, सोडणार नाही आहे झेल, संपलाय. अक्षय यावेळेस राज सुर्वेचा खेळ, विकेटचं पतन.
कारण दुसरं षटक सुरू आहे, त्यामुळे आयकॉन दुसरा येण्याकरिता संधी उपलब्ध आहे आणि ती संधी इथं कॅच करताना पाहायला मिळेल. दत्तप्रसाद सावंत, मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो आहे. दत्तू या टोपण नावानं त्या विभागामध्ये अतिशय प्रसिद्ध असला हा खेळाडू. यावेळेसचा फटका दत्तप्रसादनं दाखवलं. चिपळूण ते सुरत का आलोय मी, पहिल्याच बॉलला स्विच हिट करत असताना फेकून दिलं सीमारेषा पार, षटकार. लाल मातीतून तयार झालेल्या प्रथमेश पवार अर्थात नानाच्या छावणीतील आणखीन एक खेळाडू, नानाच्या पाठोपाठ आपल्या खेळाचा रंग या सुरत नगरीमध्ये उधळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकाराने इरादे स्पष्ट केलेत. दुसरा बॉल बॅकफुटर जाऊन कट केलाय, डीप मध्ये चाललाय बॉल, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून वाडीश थर्डमॅन वरून डीप वरून खेळाडू येईन उचलून फेक करेल. तदवर 2 धावा, दुहेरी धावेने धावफलक वधारतय. आता धावफलक वेग घेऊ लागलाय. सूरज पाटीलच्या साथीनं या 2 धावा पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती दुहेरी आकडा पाहायला मिळतोय. 1-10 बॅटिंग करते टीम भाले, त्यांच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करते ती अर्थातच सोनारवाडी. सूरज पाटील खेळतोय 1 धावसंख्येवरती, दत्तू खेळतोय अर्थातच 8 ही आकड्यावरती, सांघिक धावफलक 10 वरती. यावेळेचा बॉल पहा, अक्षय वटाळकरने देखील दाखवलं की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या बॉलला थोडंसं बाहेर ठेवलं, त्याच वेळेला गती कमी केली, डॉट बॉल आलाय. कमबॅक राहिला त्याचा या बॉलवरती. धावफलकावरती 10 धावा आहेत. शेवटचा अखेरचा 1 बॉल दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा अक्षय वटाळकर सज्ज होत असताना फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल कमबॅक केला. यावेळेस मात्र या षटकामध्ये तो अर्थातच अक्षय वटाळकरनं डॉट बॉलनं षटक क्रमांक 2 ची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या अर्थातच 10. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2, या षटकामध्ये धावा आल्या 8. 2 षटकं संपली, धावफलकावरती धावा झाल्या बॅटिंग करताना टीम भालेच्या त्या अर्थातच 10. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाल्यानंतर धावफलकावरती 10 धावा आहेत. आता 18 बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे. जिथं 2 आयकॉनच्या षटक संपल्यानंतर जर पाहिलात ना तर तिसरं षटक हे कंपल्सरी तुम्हाला गावातील खेळाडूलाच करायचं आहे. त्यामुळं तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये आपण दर्शन सत्वेला पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस ओव्हर दी वेस्ट साइड, आबेल मुजमार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. षटकारांना सुरुवात झाली. आदरणीय सागर शेठ खानविलकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलकावरती धावाला आता आकारणी मिळते. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचेल षटकाराने प्लस नो बॉलने. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्रीट, फ्रीटचा बॉल, क्या बात है, व्हाट अ स्ट्रोक, अपिश कव्हर ड्राईव्ह, फेकून दिला बॉलला, कव्हर बाउंड्री बाहेर सीमा पार. सूरज पाटीलच्या बॅटमधून लगातार दुसरा आरके षटकार. मास्टर
एका बॉलवरती तब्बल 13 धावा आल्या. या 13 धावांनी धावफलक वेगा सरशी 23 वरती जाऊन पोहोचले. चला इथून आम्ही नक्कीच आठवण करून देऊ, हा पहिल्या फेरीचा अखेरचा सामना आहे, त्यामुळे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना लक्ष वेधतोय कुडली आणि त्यांच्या विपक्षामध्ये बोरमाच. दोन्ही संघनायक सज्ज राहायचे आपण टॉस करण्याकरिता. कुडली आणि बोरमाच. दर्शन सातवे पुन्हा एकदा. मानसिक दडपण येणारच होतं, ते निर्माण केलं होतं सूरज पाटीलने. वाघिलीवाडा या गावाचं नाव पनवेल तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेणारा एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे तो सूरज पाटील. तिसरा 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 फटका येणार का? फटका फसला. क्षेत्ररक्षक नयन सत्वे सोडणार नाहीये झेल. सूरज पाटीलचा संपलाय खेळ, परतावं लागेल. विकेटचं पतन. लावली असं डीजे मास्टर सांगतोय. निश्चितच दर्शन सत्वेनं काम केलं. या अगोदरच्या एक बॉलवरती 13 धावा खर्ची घातल्यानंतर सूरज पाटीलला थांबवणं कुठेतरी गरजेचं होतं आणि ते होताना पाहायला मिळालं. राज खानविलकर मैदानाच्या आतमध्ये. यावर्षीच्या NPLच्या हंगामामध्ये ज्या राजनं आपल्या नावावरती गोलंदाजीमध्ये अनेक कारनामे केले, तो आता फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. धावफलकावरती 23 धावा असताना जर पाहिलं तर एक कोइन्सिडन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या स्कोर शीटमध्ये पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी अक्षय वटाळकरच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट आली होती आणि दर्शन सत्वेच्या देखील दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. त्यामुळं एक वेगळं चित्र स्कोरशीटमध्ये निर्माण झालंय. आता इथून राज खानविलकर कशा प्रकारे डाव सावरतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावा हव्यात त्याच्या संघाला. आल्या आल्या बॅटने बॉलला हवा देण्याचं काम केलं. डॉट बॉल येतोय. पहिला डॉट बॉल दर्शन सत्वे याकरिता ओळखला जातो. ऐन वेळेला बॉलवरती फिंगर रोल करणं आणि गती कमी करणं ही ख्याती आहे दर्शन सत्वेची. जर पाहिलं तर सूर्यकांत घोलप सारखा एक वेगवान गोलंदाज होता, परंतु त्याला थांबवून दर्शनला का आणलं तर दर्शनच्या या खासियत करता त्याला गोलंदाजी मार्कवरती आणलंय. पुढचा एक बॉल, या वेळचा बॉल जर पाहिला तर यष्ट्या दाखवल्या आणि दर्शन सत्वेने दाखवल्या. विकेटचं पतन. गॉन. असं सांगतोय डीजे मास्टर. गोलंदाजीचं कौतुक होतंय दर्शन सत्वेच्या. जिथं पहिल्या बॉलवरती 2 षटकार आले तिथं 2 बॉलवरती लगातारच्या 2 विकेट्स आल्या. आता काय झालंय तर विकेट हॅट्रिक वरती येऊन थांबलाय. जिथं षटकारांची हॅट्रिक येऊन थांबली होती तिथे आता विकेटची हॅट्रिक सुरू होताना पाहायला मिळते. कुठे डॉट आला. डॉट बॉल आलाय. निश्चितच आमचे टेक्निकल स्कोरर सुचवत आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे. पहा पहिल्या 2 बॉलवरती षटकार आल्यानंतर अक्षय वटाळकर जो लॉंग ऑनला होता तो यष्टीरक्षण करण्याकरिता गेला आणि तिथं गेल्यानंतर बरीचशी चित्र बदलली. 4 डॉट बॉल आले. धर्मेश माळी आले, ते देखील डॉट बॉल खेळत आहेत. शेवटचा अखेरचा 1 बॉल शिल्लक आहे. पहिल्या 1 बॉलवरती आल्या होत्या 13, त्यानंतर तब्बल 4 डॉट बॉल आले. आता शेवटचा अखेरचा 1 बॉल. शेवटचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला इंटू द गॅप चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं. 1 पूर्ण झाली, दुसरी करता वळाले. 2 धावा देखील सफल संपूर्ण. दुहेरीनं षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 25. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 12 बॉलचा खेळ शिल्लक असताना जाऊया डीजे मास्टरकडे. त्याला एक संधी देऊया. ऐकूया एक मधुर संगीत. येऊ 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करताना धावफलकावरती जर पाहिल्यात तर बॅटिंग करते भाले टीम, जिथं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या
25 वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या षटकामध्ये, वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या षटकामध्ये मयूर म्हासाळ आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. मयूर म्हासाळ विपक्षामध्ये दत्तप्रसाद. पहिला बॉल शरीरापासून खूप दूर खेळले, पडल्यानंतर मागे गेलाय बॉल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फॉलो केलं, आणखी एक डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळतात. दत्तप्रसादच्या विपक्षामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. मयूर म्हासाळचे पहिलं षटक त्याचं केवळ 2 धावांचं राहिलं. आता चौथ्या षटकामध्ये 2 डॉट बॉल आलेत. यावेळीचा बॉल ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला, खेळाडूच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार, षटकार. मास्टर षटकार आलाय, धावपलकाला आकार आलाय. धावपलक 31 वरती. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळले, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. कमबॅक दाखवले पुन्हा एकदा मयूर म्हासाळनं. एक षटकार जरूर त्याच्या विपक्षामध्ये आला. दत्तप्रसाद थोडासा हवी राहिला, परंतु पुन्हा तिथून कमबॅक दाखवलंय ते अर्थातच मयूर म्हासाळनं. डॉट बॉल इथून या षटकातला तिसरा येताना पाहायला मिळतोय. यावेळीचा बॉल, वा वा क्या बात आहे. स्विच हिटचा हा फटका आवडला असेल तर दत्तप्रसाद करिता टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त फटका. डीजे दत्तप्रसादचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 3 षटकार खेळलेत. 9 बॉल मध्ये तो 20 धावांवरती खेळतोय. त्याचं मैदानामध्ये थांबणं त्याच्या संघाकरिता जरुरीचं आहे. यावेळीचा बॉल पहा, त्याला आमचा आवाज कानापर्यंत पोहोचला की काय. सेन्सिबली खेळलं. गली रिजन मध्ये डीप मधून वाईडिश थर्डमॅन वरून खेळाडू येईल. बॉल गॅदर केले, तद्वर 1 धावा. 4 षटकांची समाप्ती. धावपलकावरती धावा झाल्या 38. आता अतिशय महत्वाचे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. हाणामारीचे 6 बॉल शिल्लक असताना चला जाऊया पुन्हा एकदा आठवण करूयात. चला टॉस करिता आमंत्रित करूयात. दुसऱ्या फेरीतील सी गटातील पहिली लढत, एका बाजूला कुडली तर दुसऱ्या बाजूला आई इंजाई माता क्रिकेट संघ बोरमाच. बोरमाच विपक्षात कुडली, कुडली विपक्षात बोरमाच. फिरकीचा जादूगार श्याम कुरडे गोलंदाजी मार्क वरती येईल. श्याम कुरडे गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिल्या सांघिक अखेरच्या हाणामारीच्या या षटकामध्ये, विशेषतः जेव्हा आम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये असतो सर, त्यावेळेस श्याम कुरडेला आम्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना पाहतो. आता या बदलत्या क्रिकेटमध्ये श्यामला अखेरचं षटक हाताळायचं आहे. श्याम कुरडे क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलात तर स्विच हिट करिता एक खेळाडू डीप मध्ये थर्डमॅन वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल अकुटप्प्याचा ऑन साइडला उडवलाय. अंतर कमी आहे का हे पाहावं लागेल. अजय सत्वे त्या ठिकाणी होता, वन ऑफ द बेस्ट फिल्डर, परंतु फ्लड लाईट्स मध्ये तेवढं सोपं नाहीये क्षेत्ररक्षण करणं. 1 बाउन्स सीमा पार, चौकार. थँक्यू. इव्हन तुम्ही जर अजय सत्वेला पाहत असाल ना कधी, तर वन ऑफ द सेफ हँड आहेत ते. सोनारवाडीच्या एका उत्कृष्ट खेळाडूला तुम्ही अनेक वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं बक्षीस घेताना सुद्धा पाहिलंय, परंतु ते दिवसाचं क्रिकेट आहे. रजनी क्रिकेटमध्ये तेवढंच सोपं नाही आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला सार्थक पानावकर बॉल अडवतील. डॉट बॉल. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत त्या 42. प्रत्येक षटकाराला जे 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते जमा झालेलं आहे आतापर्यंतच्या षटकारांकरिता. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. वा 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 क्या बात आहे. कॅकिंग स्ट्रोक,
बीट केलं डीप मधल्या एक्स्ट्रा कव्हरच्या प्लेअरला, सीमारेषा पार, सवकार. धावांवरती अफलातून खेळ साकारतोय दत्तप्रसाद सावंत. सावर्डेच्या मातीतील आणखीन एक खेळाडू काय बहरदार खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा फटका फसलाय. अजय सत्वे आता झेलच्या खाली करणार नाहीये चूक, परतावा लागेल दत्तूला. विकेटचं पतन. ठावे ते सकलांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या वृत्तीतून जयेश भोसले सर आमच्या बाजूला. काय जबरदस्त गुणलेखनाचं काम आणि अक्षरशः एखाद्या नवख्या गुणलेखकाला प्रभावित करणारी त्यांची ही कौशल्य वृत्ती पाहायला मिळते. अप्रतिम गुणलेखनाचा नमुना यावेळेस सरांनी पेश केलाय. जे युवा गुणलेखकाच्या कामाकरिता उत्सुक आहेत नक्कीच त्यांना प्रेरक, पोषक आणि उत्साह वाढवणार हे काम सरांचं पाहायला मिळते. धावफलकावरती 46 धावा असताना दत्तप्रसाद माघारी परतलाय. नवीन आलाय बॅटर विकी खानविलकर. यावेळेचा फटका वा क्या बात आहे. समोरच्या दिशेनं मिड ऑफला खेळाडू आहे, त्याला थोडस बीट करतोय की काय असं वाटत असताना दुसऱ्या धावेकरता वळले. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण केल्यात. वा वा क्या बात आहे. आखो आखो में इशारा और चुरा लिया है दूसरे रन को. 2 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा होत आहेत 48. 48 on the scoreboard with the loss of 4 wickets. श्यामचा पुढचा बॉल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न असफल राहिला. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. पूर्वार्धातील पहिली इनिंग यावेळेस मात्र समाप्ती अखेर झाले. 48 झाल्यात. जवळजवळ 10च्या सरासरीनं 49 करायचे आहेत. चला टॉस करिता कुडली आणि बोरमाच. जे दुसऱ्या फेरीच्या सॉरी विनोदजी ठुळे साहेब, संतोषजी यांचे बंधू. संतोषजी म्हणजे आमच्या नालासोपाऱ्यातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व, त्यामुळे त्यांचं नाव आवर्जून उठांवरती असतं. विनोदजी ठुळे कॉइन स्पिन करतील. येस, परत कॉल करतायत. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. धन्यवाद ठुले साहेब, आपणास विनंती आपण आसनस्थ व्हायचंय. कुडली संघ दुसऱ्या फेरीचा महत्वपूर्ण टॉस पुन्हा एकदा आपल्या बाजूने आलाय. काय सांगाल, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण असेल. मगाची जर आपण खेळाची बाजू पाहिली तर आयकॉनचा खेळ चांगला झाला, काही चुका खेळाडूंकडून झाल्या. एकंदरीत या सामन्याकडे कशा पद्धतीने बघताय? मगाच्या सामन्यामध्ये आमच्याकडनं थोड्याशा फिल्डिंगमध्ये चुका झालेल्या आहेत, त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. बाकी आमचा सगळ्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करू. समोरच्या बाजूला विजय घाणेकरची बॅट बोलते. पहिल्या सत्रामध्ये त्याला बॅटिंग दिली आपण. काय कशा प्रकारे त्याच्या विरोधात रणनीती असणार आहे? रणनीती असेलच, लवकरात लवकर त्याला बाद करण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. निश्चित शुभेच्छा असेल आपणास. बरं, जी टॉस आपल्या विपक्षामध्ये गेलाय, परंतु ज्या पद्धतीने बोरमाचा संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळलाय तेवढंसं मला वाटत नाही अडथळा असेल. परंतु एक महत्त्वाची स्पर्धा आणि या दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना, एकंदरीत या सामन्याकडे कसे बघताय? खरंच महत्त्वाचा सामना आहे, कारण डे नाईट मॅच पहिल्यांदा आम्ही खेळतोय. थोडासा दबाव आमच्या नक्कीच असणार आहे, परंतु आमच्या संघामध्ये विजय घाणेकर आणि तेजस काटकर सारखे आयकॉन खेळाडू आहेत. सोबतील आमचा राहुल केळतकर आहेत, त्यामुळे नक्कीच आम्ही फाईट करू. शुभेच्छा असेल आपणास देखील. खूप चांगला यावेळेस मात्र भरतजीने आपल्याला सांगितले की आमच्याकडे चांगले आयकॉन आहेत, त्यामुळे त्यांच्या समवेत आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स नाणेफेक जिंकली आहे ती अर्थातच कुडली संघाने. त्यांनी ठरवलंय या दुसऱ्या सामन्यामध्ये आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत आणि फलंदाजी करण्याकरिता बोरमास संघाला आमंत्रित केलंय. कॉम्बॉक्समध्ये जाऊया, जिकडे आवाजामध्ये बदल करण्याची वेळ झाली आहे. आमच्यासोबत जोडले जातील हर्षलजी मुंडे.
हॅलो हॅलो. हॅलो. चला मॅच चालू करून घ्या विनंती करतोय. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम. आपण जर पाहिले तर एक महत्वाचे दोन सामने आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला टीम सोनारवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये भाले. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 30 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. विनंती करतोय टीम भाले आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळ खर्च करू नका बघा. पंच आपण कॉल करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. आज बरेचसे सामने मात्र आपण खेळवतो इकडे. 49 धावा म्हणजे या मैदानावरती जास्तीच्या नाहीयेत, पण रात्रीच्या क्रिकेटमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर याही धावा थांबवल्या जाऊ शकतात. चला फिल्डिंग लावून घ्या टीम भाले. हॅलो 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 हॅलो. चला मॅच चालू करून घ्या विनंती करतोय. स्ट्राईकला अक्षय, 9 सेकंडला संदेश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. सामन्याला मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळेल. या सामन्याला सुरुवात दुसरा डाव गोलंदाजीसाठी महत्वाचे गोलंदाज दत्तप्रसाद सावंत. अगदी आपण जर पाहिलं तर कोकणातून आज तो पूर्ण या सुरत नगरीपर्यंत दाखल झालेला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेला फटका. फिल्डर तिकडे आहेत. खराब, अगदी खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती इथे आलाय चौकार. पहिल्याच बॉलवरती इकडे मात्र चौकार त्यांना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती इकडे इरादे मात्र स्पष्ट होताना पाहायला मिळतील. धावा 4 आल्यात. सुरुवात झाली आहे 49चा पाठलाग करण्यासाठी. मोठा फटका अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण जर पाहिले तर एक धाव निश्चितपणे येताना पाहायला मिळणार आहे. सुरुवात मात्र आपण जर पाहिलं तर इकडे होताना बघायला मिळेल. पाच धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. ओ यावेळेला खोलातला चेंडू. ब्लॉक खोल्लेंचा बॉल मैदानावरती पाहायला मिळते. आणि इथे मात्र एक चांगल्या दर्जाचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सोनारवाडी संघाकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. सॅक्शन रिप्ले कसा पद्धतीचा बॉल आला होता. अगदी खोलात बॅट फिरवली. बॅट बॉलचा संपर्क कोणताही नव्हता. डॉट बॉल आला. पुढचा बॉल. बिग हिट. मोठा फटका अडवा बॅटने मिडी विकेटला इकडे मात्र खेळला गेला. अप्रतिम दर्जाचा झेल. वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. विकेट क्रमांक 1. पहिला धक्का. एक महत्वपूर्ण फलंदाज इथे मात्र आपण जर पाहिले तर बाद. संदेश.
संख्या धावफलकावरती 5 आणि 5 या आकड्यावरती पहिली विकेट सुद्धा आली आहे. संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शन सत्वे दाखल झालेला पाहायला मिळेल. आवर्जून आठवण करून देईन, यंदाच्या हंगामाची आपल्या स्वतःच्या तालुक्याची स्पर्धा खेळत असताना 2 सत्वे बंधूंना सगळ्यांच्या नजरा त्या मात्र आपल्याकडे खेचून घेतल्या होता. त्या पद्धतीचं अव्वल दर्जाचं कामकाज त्यांचं आपण पाहिलं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दर्शन सत्वे दाखल झालाय. पुढचा बॉल टप्पा पडल्या, हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न झाला. शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध तिकडे चांगली फिल्डिंग. एक धाव अजून एक स्कोर कार्ड वरती प्लस होईल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू येताना पाहायला मिळतील. आयकॉन वर्सेस आयकॉन ज्या पद्धतीचा खेळ असतो त्या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगलं बॅटल बघायला मिळतं. बॅटमधून धावा येतात, धावा थांबवल्या सुद्धा जातात. पराक्रम मैदानाच्या आतमध्ये घडवाव्या लागणार आहेत. 49 धावा इकडे मात्र आपण जर पाहिलं तर डिपेंड करायचे आहेत. आणि ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच असते त्या वेळेला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच आपण गोलंदाजी करत असताना गोलंदाज दत्त प्रसाद यांना पाहिलंय. षटक क्रमांक पहिलं यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर संपुष्टामध्ये आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आला. 43 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. इथून पुढे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 43 धावा, 43 धावा 24 चेंडू मध्ये ते बनवायच्यात. कितपत आणि कशा पद्धतीनं या धावांचा पाठलाग केला जाईल ना, हे सर्वांनाच पाहिजे. पण त्याच वेळेला गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल हेही आपण पाहणार आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये रनअप घ्यायला ज्यानं सुरुवात केली आहे तो खेळाडू वाघिवलीवाडा या गावाचा सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहतो. आणि मग ती इनामपुरीची स्पर्धा स्मरणात राहील, किंवा शेवटपर्यंत लक्षात राहील. सूरज पाटीलच्या तो खेळत होता आणि एकाच मॅच मध्ये 1,32,000 रुपयाचं कॅश प्राइज त्याने एका मॅच मध्ये जिंकलं होतं. सध्याच्या घडीला सगळ्याच समालोचकांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण या गोष्टीची आठवण करून दिली जाते. कारण की एवढं मोठं बक्षीस कधी कधी एखाद्या टुर्नामेंटला सुद्धा नसतं. आणि ते बक्षीस एका मॅच मध्ये एका इनिंग मध्ये जिंकलं गेलं. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. स्पीडअप घ्यायचं विनंती करणार आहे तो सूरज पाटील आलाय. पनवेलचं क्रिकेट सातत्यपूर्ण खूप चांगलं खेळलंय. नाविश 11 विचुंबेचं टीम कडून खेळत असताना पेन मधली आता स्पर्धा त्यांनी आपल्या नावावरती केली. अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी निश्चितपणे आपण जर पाहिलं तर आपल्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावरती जिंकल्यात. सूरजचा पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका. इथे मात्र आपण पाहतोय 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले. दर्शन सत्वे अप्रतिम फलंदाज आहे. मी म्हटलं होतं तो ज्या वेळेला आला त्यावेळेला तो यंदाच्या हंगामामध्ये बराचसा फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. त्याचं क्रिकेट, त्याच्या बॅटमधून येणारा प्रत्येक धावा चर्चेचा विषय राहिलाय. दर्शन यावेळेला बॅटची कडा, यष्टीरक्षक बॉलच्या पाठी आणि अप्रतिम सुंदर झेल मैदानाच्या मध्ये पकडला जातोय. विकेट क्रमांक 2, दुसरा धक्का टीम सोनारवाडी संघाला. महत्वपूर्ण फलंदाज दर्शन सत्वे बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर दाखल होताना पाहायला मिळतील सुरेश सत्वे, सोनारवाडीचा बाहुबली. सोनारवाडी टीमचा बाहुबली म्हणून आपण त्याच्याकडे नेहमीच पाहिलं. त्याच्या ताकदीच्या जोरावरती लांब पल्ल्याचे मोठे मोठे फटके मारण्यासाठी तो ओळखला जातो. तोच खेळाडू सुरेश सत्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निजामपूर विभागातून येत असताना आपण जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट त्याचं नेहमीच आपण पाहिलं. आणि सूरज पाशीलकरचा एक मोठा विश्वास आहे त्याच्यावरती. ज्या वेळेला लीग फॉर्मॅटमध्ये नेहमीच तो त्याला आपल्या टीममध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
आज आपल्या गावासाठी खेळायचं सुरेशला, चांगली बॅटिंग करायची आहे, धावा बनवाव्या लागणार आहेत. एक चांगल्या दर्जाचे आपण जर पाहिले तर समोर सुद्धा टीम आहे, बाहेरचा बॉल त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही राहिलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू टाकत असताना सूरज पाटीलला आपण पाहिलंय, त्यानं मात्र अप्रतिम दर्जाचा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले, वाईड लाईनला पकडत टाकलेला चेंडू, पुढचा बॉल. या वेळेला बॅटची आतली कडा, अजून एका विकेटचं बदंग, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम सोनारवाडीला सुरेश सत्वे 0चा चष्मा घालून चाललाय मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 10 धावा, 3 फलंदाज इकडे मात्र बाद झालेत. गोलंदाजीसाठी पुन्हा सूरज पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालेत. आयकॉन, 2 आयकॉन आता खेळपट्टीवरती सोनारवाडी टीमसाठी खेळतील. दोन्ही डावखुर आताचे फलंदाज आहेत. सूरज पाटील ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही राहिलाय. मोठी अपील, आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त दाखवला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, चांगला चेंडू मैदानावरती. सूरज पाटील काय कमबॅक आणलंय, लाजबाब. पहिल्या बॉलला चौकार आल्यानंतर त्याचं प्रतिउत्तर कसं द्यायचं, त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती सूरज पाटील त्यांना दाखवून दिलं. आज आयकॉन म्हणून मी कशासाठी आलोय, पनवेल विभागातून सुरत पर्यंतचा प्रवास मीही मोठा केलाय. चांगला बॉल, लढवा, बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओ काय एफर्ट्स, प्रयत्न चांगले केले, असफलता हाती आली आहे. शेवटच्या क्षणी इथे आलाय पुनश्च एकदा चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, काय एफर्ट्स बघा. डायव्ह मारून बॉलला अडवण्याचा प्रयत्न होता, पण तदवर मात्र बॉल निघून गेला. साइड अँगल आपण पाहतोय, फटका चांगला खेळला, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावले. शॉर्ट फाईन लेग पासून हे प्रयत्न. राज खानविलकर स्वतः तिकडे धावताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, पण शेवटी असफलता. धावसंख्या 14 आपण पाहिले तर 18 बॉल आणि आता 35 धावांची आवश्यकता. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार, यात ते मात्र काही शंका बाकी राहिलेली नाहीये. हेच दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा आपण पाहिलं. तिकडे जर कंपॅरिझन केलं तर पहिल्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या होत्या. फलंदाजी करणारी टीम आपण जर पाहिलं तर भाले टीमनं एक विकेट सुद्धा आली होती आणि पुढे 4 पावलं पुढे आहेत, पण विकेट 2 गेल्यात. त्या कारणानं आपण जर पाहिलं तर बॅकफुटवरती म्हणजे 2 जास्त विकेट गेल्यात. खेळत असताना टीम सोनारवाडी संघाच्या 14 धावा जरूर झाल्यात पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. इथून पुढे शेवटच्या आपण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता असताना आता ग्रामीणचा गोलंदाज तुम्हाला वापरावा लागणार आहे, कारण की 3 ओव्हर आयकॉन खेळाडू कंपल्सरी टाकू शकत नाहीयेत, हे स्पर्धेचा नियम आहे. निजामपूर प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब ज्यानं आपल्या नावावरती केला होता तोच खेळाडू.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 15 धावा धावफलकावरती लागतात. 3 फलंदाज बाद झाले. शांतता पसरली मॅच मध्ये. जास्तीचे मोठे फटके येत नाहीये. धावांपासून वंचित ठेवले. 49 धावांचं पारडं मात्र हळूहळू आपण जर पाहिलं तर जड वाटायला लागले. बॅटर मात्र विश्वासू आहेत. 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ सुद्धा करावा लागेल. चांगला फटका. यस, त्याच आत्मविश्वासानं भरलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेला सीमारेषेच्या पार आलाय. संजीवनी देणारा हा षटकार. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6 न वाढताना पाहायला मिळेल. 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21. तिसरं षटक मार्गस्थ. 3 विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं तर आता आयकॉन खेळाडू चांगला खेळ करतात. पुढचा बॉल. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र 1 न वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 22.
हॅलो 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 चेक 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 हॅलो हॅलो धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 28 धावा धावफलकावरती आहेत. 4 फलंदाज इकडे मात्र बाद झालेत. फ्लरलाईनचा बॉल होता, चांगल्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. योग्य लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे मैदानावरती दत्तू म्हणजे आपण जर पाहिलं तर दत्तप्रसाद सावंत कोकणातला खेळाडू आहे आणि त्यानं मात्र इम्प्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल ओ याही वेळेला इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. लाजवाब, कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे सगळ्यांचंच मात्र आपण जर पाहिलं तर लक्ष वेधून घेतलं. दत्तप्रसाद अगदी कोकणातून आलेत आणि कोकणची गारगार हवा आणि त्याच्या गोलंदाजीची न्यारीच बात मात्र आपण या संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. चांगलं कामकाज हे प्रेक्षक वर्ग तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. सोनारवाडीचा डगआउट सुद्धा दाखवलं जाते. ते सगळे खेळाडू आशाभूत नजरेनं पाहतायत की नयन सत्वे आणि त्याच्या साथीला खेळत असताना आपला आयकॉन खेळाडू म्हणजे अक्षय धावा बनवेल या विश्वासाने त्यांच्याकडे पाहिलं जातं. बघा हे सगळे शांतता पसरली आहे डगआउटमध्ये, कारण की 49चा पाठलाग करत असताना थोडी दमछाप झालेली पाहायला मिळते. येणाऱ्या 8 बॉलमध्ये इथून पुढे आपण जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता मॅचमध्ये. 8 चेंडू 20 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये घर बसल्या सगळे प्रेक्षक वर्ग आपण पाहतो. प्रोलिंक यूट्यूब वाहिनीवरती या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतं. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. RK चषक 2026 भव्य दिव्य असं पर्व आपण सगळेच जण पाहतोय, अनुभवतोय. स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येताना पाहायला मिळाली आहे. अगदीच आपण जर पाहिलं तरी संपूर्ण समालोचन कक्ष तुमच्या स्क्रीनवरती दाखवले जाते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आवर्जून आपण प्रोलिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा आणि या स्पर्धेला भरभरून आपण यूट्यूब वाहिनीला सुद्धा भरभरून प्रेम द्या. धन्यवाद. पुढचा बॉल ओ यावेळेला मोठी अपील. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा दाखवला गेला. पाहता पाहता आपण जर पाहिलं तर तिकडे एक धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपामध्ये स्कोरकार्डवरती येताना पाहायला मिळेल. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचं धावफलक तब्बल 30 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचलेली पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि इथून पुढे आपण जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता. कुठला सामना कुठे आला. 12 बॉलमध्ये अपेक्षित 21 होत्या. आता तो सामना 7 चेंडू आपण जर पाहिलं तर 19 वरती 7 बॉलमध्ये 19. एक बॉल आता महत्वाचा आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित असणार आहे बॅटिंग करत असताना टीम सोनारवाडीकरांसाठी. नयन सत्वे महत्वाचा खेळाडू स्ट्राईक वरती. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि दत्तप्रसाद सावंत याला अजून एक मोठी सफलता. लाजबाब, वारंवार कमबॅक करणारे चेंडू आणि कमबॅक करणारे त्याचं षटक राहिलंय. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णतः भाले संघाला घेऊन येणारा एकमेव खेळाडू दत्तप्रसाद, त्याला मिळाली अजून एक सफलता. फलंदाज बाद. शकता गोलंदाजीसाठी पण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज राज सुर्वे या खेळाडूची संपूर्ण दक्षिण रायगडामध्ये लीग फॉर्मॅटमध्ये मोठी प्रचिती देणारी एक स्पर्धा राहिली. दक्षिण रायगडाची एक प्रीमियर लीग म्हणून स्पर्धा होती, दक्षिण रायगड प्रीमियर लीग. त्या स्पर्धेमध्ये आज राणाई आहे त्या मॅचचा साक्षीदार, ज्या 6 बॉल 22 हव्या होत्या आणि जवळजवळ 8 फलंदाज बाद झाले होते. त्यावेळेला त्या मॅच मध्ये राणा 40हून अधिक एकटा खेळला होता, पण त्याच्या विरुद्ध या राज सुर्वेनं अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली होती. पण आता बॉलिंगला आलाय आणि चेंडू डायरेक्ट हरवलाय. पहिल्याच बॉलला षटकार, लांब आणि सर्वाधिक लांब षटकार. स्टेडियमच्या पलीकडे मारलाय. काय फटका, कॅमेराच्या सुद्धा आमच्या फ्रेमच्या बाहेर गेला. यस, अगदी जे फ्लड लाईट्स आहेत त्याच्या वरून सर्वाधिक हाय अँड हँडसम 6 आपण पाहिला. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे.
राज सुर्वे कशी गोलंदाजी करणार. यावेळेला सुद्धा ब्लॉक लेनचा बॉल आपण पाहतो खुलत टाकलाय, समोरच्या दिशेला खेळला जातोय. बघा बॅटर मात्र धावच घेत नाहीये. धाव घेण्याचा निर्धार पक्का केलाच नव्हता की जे काही चेंडू आहेत ते मी सीमारेषेच्या बाहेरच मारून मॅच संपवेल. एवढा मोठा आत्मविश्वास अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. पुढचा बॉल यावेळेला मोठा बिगिट मोठा फटका पुन्हा त्याच दिशेला आणि तशाच पद्धतीने आणि तेवढाच लांब पुन्हा ठोकलाय षटकार. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. दत्तप्रसाद यांनी केलेली मेहनत, त्या मेहनतीवरती या शेवटच्या षटकामध्ये पाणी फेरलं जाईल का हा प्रश्नचिन्ह आहे. त्यानं दाखवलेलं मोठं स्वप्न आणि त्या स्वप्नांवरती आपण जर पाहिलं तर पाणी फेरलं जाईल का हा प्रश्नचिन्ह. त्या प्रश्नांचं उत्तर शेवटच्या 2 बॉलवरती. आता उत्तर गुलदस्त्यामध्ये. येणारे चेंडू 2, आवश्यकता 5ची. आणि इकडे मात्र आपण पाहतोय स्क्वेअरलेगला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पलटत एकदम मिळणार आहे. दुसऱ्या धावीसाठीचे प्रयत्न केले जात आहेत. इकडे मात्र काय घडलं जाईल. 1 धाव मिळेल म्हणजे 1 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. जशी जशी स्पर्धा शेवटाकडे निघतीये, आजची रात्र शेवटाकडे निघते, तिकडे मात्र आपण जर पाहिले तर सामने सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत आणि रंगतदार अवस्थेमध्ये त्यांना पाहायला मिळतात. 1 चेंडू 4 धावेची गरज या मॅच मध्ये. 1 चेंडू 4 होणार का हा प्रश्नचिन्ह आहे. किंवा एका बॉल मध्ये आता अक्षय स्वतःला सिद्ध करणार का. प्रसिद्धी देण्यासाठी सुरतचा प्रेक्षक वर्ग, त्याच वेळेला संपूर्ण आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधून सगळेच प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घर बसल्या घेताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक आपण पाहतोय बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसाठी इकडे मात्र उपस्थित राहिलेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सर्वांनाच हवी असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकणार, भाले की सोनारवाडी, सोनारवाडी की भाले, कोणाच्या बाजूने जाणार मॅच. मॅच आवडली असेल तर प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची. आता हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला. 1 बॉल 4 ची गरज आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. पुढचाच बॉल फुलटॉस आणि षटकारानं सामना संपवलाय. टीम सोनारवाडी या टीमच्या बाजूने विजयाची गोडधोड आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता असताना अक्षय एकटा लढला, एकटा भिडला आणि आता त्यानं एकट्यानं जिंकून घेतलं हे सगळं. मॅच फिनिश. यस, सामना मात्र इकडे संपुष्टात आला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. प्रश्नच नाहीये मॅच मध्ये, कारण की तो एकटा खेळला आणि अप्रतिम दर्जाचा खेळ त्यानं इकडे मात्र आपण जर पाहिलं मिळालं आणि सामना एकट्यानं जिंकून दिला तो खेळाडू अक्षय ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 33 धावा नाबाद, 33 धावांचा खेळ. 14 बॉल मध्ये 33 धावांचा वाद.